आज केजरीवालला दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकलं. राज्याच्या मुख्यमंत्र्याला एक नाही 2 मुख्यमंत्र्या तुरुंगात टाकायचं. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेजी ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले ते काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे आणखी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि अन्य मित्र पक्ष त्या सगळ्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू. आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण प्रचंड संख्येने आज या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करायला मला मनापासूनचा आनंद होतो. निवडणूक देशाचं सूत्र, देशाचा कारभार कुणाच्या हातामध्ये द्यायचा आणि गेले 5-10 वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता तुम्ही दिली त्यांच्या कामाचा आढावा घ्यायचा. त्या दृष्टीनं ही निवडणूक आणि ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे. काल देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात होते, आजही ते महाराष्ट्रामध्ये होते. चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रात त्यांना पुन्हा पुन्हा यावं लागतं. स्थिती कशामुळे झाली आपण बघितलं. केवळ निवडणुकीचा जो कार्यक्रम, निवडणुकीच्या यंत्रणेनं जो आखला आहे तो मोठा गमतीचा आहे. तामिळनाडू राज्यामध्ये 42 लोकसभेच्या जागा आहेत. त्या 42 जागांचं निवडणूक एका दिवसामध्ये. उत्तर प्रदेशमध्ये त्याहीपेक्षा अधिक जागा आहेत, त्यांची निवडणूक 2 दिवसामध्ये. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, त्याची निवडणूक 5 दिवसामध्ये. ती कशासाठी? जर कर्नाटकाची किंवा तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते तर महाराष्ट्राची का होऊ शकत नाही? ती होऊ शकत नाही त्याचं महत्त्वाचं कारण मोदींच्याकडे त्यांच्या यंत्रणेचा अहवाल असावा की त्यांना यश मिळायची शक्यता नाही. पण पर्याय काय? पर्याय त्यांनी हा शोधला की महाराष्ट्राची निवडणूक 4-5 टप्प्यामध्ये घ्यायची, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जायचं, खऱ्या खोट्या गोष्टी लोकांच्या समोर मांडायच्या आणि लोकांची फसवणूक करून मताचा होता मिळवायचा. हे सूत्र त्याच्या मागे असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. मोदी आले, त्याच्याही आधी आले, 14 साली पहिल्यांदा आले. 2014ला त्यांनी सांगितलं काय? ते सांगत होतं सगळ्या सभेमधून की मनमोहन सिंगांच्या राज्यामध्ये महागाई प्रचंड वाढली, ही वस्तू खरी नव्हती. त्यांनी असं सांगितलं मोदींनी. साधी गोष्ट आहे. पेट्रोलचा दर, इंधनाचा दर, पेट्रोलचा दर 2014ला 71 रुपये लिटर होता. मोदींनी सांगितलं 2014ला माझ्या हातात सत्ता आल्यानंतर 50 दिवसामध्ये मी पेट्रोलचे दर खाली आणतो. 50 दर होऊन गेले. आज नुसते 50 नाही, 3650 दिवस झाले
मोदींनी हे आश्वासन दिलं आणि 3650 नंतर त्या पेट्रोलची किंमत काय झाली? 106 रुपये लिटर. म्हणजे आश्वासन दिलं होतं 50% खाली आणतो, आज 106. किंवा आमच्या घरामध्ये किंवा आमची आई बहीण पत्नी स्वयंपाक करायला सिलेंडर वापरते. मोदी साहेबांनी सांगितलं की घरगुती गॅस आम्ही 410 जो होता तो आणखीन खाली आणणार. लोकांना वाटतं खरं 410चा सिलेंडर गॅस आज झाला 1160 रुपयाचा. आणि मोदींनी सांगितलं काय होतं? त्यांनी हे सांगितलं होतं की बाबांनो, मत द्यायला जात असेल तर सिलेंडरला नमस्कार करा आणि त्याचा नमस्कार करून मत द्यायला जा. तुमची खात्री होते की असं परिवर्तन होणार आहे. याचा अर्थ एकच आहे, चुकीच्या गोष्टी सांगायच्या, खोटी आश्वासनं द्यायची. त्या देशामध्ये तरुणांच्या उद्या अस्वस्थता आहे, नोकरीच्या संबंधीचा शोध घेतात. मोदींनी सांगितलं की आम्हाला लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर 1 वर्षामध्ये आम्ही 2 कोटी तरुणांना नोकरी देऊ. 10 वर्ष होऊन गेली. आज काय चित्र दिसतंय जगामध्ये? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO नावाची एक संघटना आहे आणि ती जगाच्या एम्प्लॉयमेंट, नोकरी या संबंधीचा अभ्यास करतात. त्यांचा अहवाल नुकताच आला आहे की भारतामध्ये 100 तरुण शिकून बाहेर पडले, त्याच्या 87 तरुणांना नोकरी मिळत नाही. याचा अर्थ काय? 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देणारे मोदी आज समाजाच्या 87 मुलांना नोकरी देऊ शकत नाही. या तरुणांची सुद्धा फसकट करण्याची भूमिका त्यांनी घेतली. या सगळ्या गोष्टी बघितल्याच्यानंतर यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची हे देशाच्या हिताचं नाही, या निष्कर्षाची आपण पोचतो. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या भवितव्याच्यासाठी वापरायची. आज मोदी या सत्तेचा वापर कसा करतात याची उदाहरण आहेत. एक उदाहरण सांगतो. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे. रांची ही राजधानी आहे आणि 10 मुख्यमंत्री आदिवासी. आपल्या राज्यामध्ये आदिवासींचं जीवन कसं सुधारत पाहिजे यासाठी अखंड प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा करतात. केंद्र सरकारने त्यांचे जास्त प्रश्न सोडवले नाही म्हणून एका कार्यक्रमामध्ये झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर आणि मोदींच्या टीका टिप्पणी केली. परिणाम काय झाला? राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. आज देशाची राजधानी दिल्ली आणि या दिल्लीमध्ये गेले 2-3 निवडणुका अरविंद केजरीवाल हे निवडून येत आहेत. मी दिल्लीमध्ये पार्लमेंटचा सदस्य म्हणून जातो आणि आम्ही बघतो की या दिल्लीचा चेहरा बदलतोय. केजरीवालनी काम उत्तम केले. केजरीवालनी शैक्षणिक संस्थेमध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि शिक्षणाचा दर्जा वाढवला. केजरीवालनी दिल्लीमध्ये आरोग्याच्या संबंधी अनेक सुविधा दिल्या आणि त्यामुळे लोकांचा आजारपण असो, आरोग्याचे प्रश्न कमी असो, हे दिल्लीमध्ये कमी झाले. आणि म्हणून लोकांच्यासाठी काम करणारा केजरीवाल. कुठेतरी केंद्र सरकारने एखाद्या कामात ठीक लक्ष दिलं नाही म्हणून त्यांच्या टीका टिप्पणी केली. आज केजरीवालला
दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकलं. राज्याच्या मुख्यमंत्र्याला, एक नाही 2 मुख्यमंत्र्या तुरुंगात टाकायचं. पंजाबच्या मंत्र्यांना अटक करायची. ममता बनर्जीचे जे मंत्री आहेत त्यांच्या विरुद्ध खटले भरायचे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी नानाभाऊंनी केला की अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तम काम करत आहेत, त्यांना तुरुंगात टाकायचं. सामनाचे संपादक शिवसेनेचे नेते उत्तम लिखाण करतात, लोकांच्यामध्ये जागृती करतात, त्यांना तुरुंगामध्ये टाकायचं. ही सत्ता लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी दिली. आता स्वातंत्र्याच्या पूर्वी अनेकांनी इंग्रजांच्या तुरुंगामध्ये दिवस घालवले. त्यांच्या कष्टानं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश योग्य दिशेला जाईल याची ते खबरदारी घेतात. या सगळ्या लोकांच्याबद्दल आजचे राज्यकर्ते अशा पद्धतीने बोलतात. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते हा तरुण देशाचं चित्र समजून येण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पायी जातो, देशाची पदयात्रा करतो, रस्त्याने लोकांना भेटतो, शेतकऱ्यांना भेटतो, तरुणांना भेटतो, आया बहिणींना भेटतो आणि या देशाचं दुखणं काय ते समजून घेऊन उद्या मार्ग काढण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करतो. त्या राहुल गांधीला काय म्हणून बघितलं जातं? त्यांच्यावर टीका केली जाते. कशासाठी टीका करायची? पदयात्रा करणे काही गुन्हा नाही. आणि अशा तरुणाला एक प्रकारे टीका करायची. ज्या कुटुंबाच्या व्यक्तीने देशाची पदयात्रा केली, त्यांचे वडील राजीव गांधी यांची देशासाठी हत्या झाली, देशासाठी त्यांनी प्राण दिले. त्यांच्या मातोश्री इंदिराजी त्यांनी देशाच्यासाठी हौतात्म्य पत्करले. आणि त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये 13 वर्षे तुरुंगात घालवले इंग्रजांच्या. आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशामध्ये संसदीय लोकशाही आणि आधुनिक विचार याची भ्रष्टाचाराला ज्यांनी केली त्या कुटुंबाचा राहुल आज त्याला वेडावाकडे बोलून त्याची एक प्रकारची नावलस्ती करण्याच्या संबंधीची गोष्ट आज देशाचा प्रधानमंत्री करतात. आणि म्हणून प्रधानमंत्री या पदाला एक महत्त्व आहे. त्या महत्त्वाच्या पदाचं महत्त्व ती करणं तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि ती गोष्ट आम्ही करतो. आम्ही त्या संबंधीचे व्यक्तिगत टीका त्यांच्या कधी करत नाही. पण त्या पदाचा गरिमा आज त्यांनी ठेवलेला नाही. जाईल त्या राज्यामध्ये तिथल्या राज्याच्या नेत्यांची टीका टिप्पणी करून वेदच करायची हा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे. आणि हे सगळं बदलायचं असेल तर आपल्याला या देशामध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि ती बदल करण्याची संधी आज निवडणुकीच्या मताच्या रूपानं आपल्या सगळ्यांना आली. आज आपण या ठिकाणी जमलो. आज तुमच्या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांची उमेदवारी दिली. तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये येत आहे. या देशाच्या पार्लमेंटमध्ये जे सदस्य सतत हजर राहतात, सतत भाग घेतात आणि लोकांच्या भ्रष्टाची बांधणी करतात, त्याचा जो आढावा पार्लमेंटमध्ये घेतला त्याच्यामध्ये 98% उपस्थिती आणि दैनंदिन जनतेचा प्रश्न मांडण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न चर्चा ज्यांनी आयोजित केल्या त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेंचं नाव हे त्या ठिकाणी येतं. दुसरे उमेदवार पलीकडे शिरूरमधनं डॉक्टर अमोल कोल्हे, त्यांनी पार्लमेंटमध्ये अतिशय उत्तम काम केलं आणि म्हणून संसद रत्न म्हणून त्यांचा सन्मान त्या ठिकाणी झाला. पुणे शहरामध्ये रवींद्र रंगेकर एक
सामान्य कुटुंबातला ग्रस्त लोकांच्या भक्षणाच्यासाठी अखंड प्रयत्न करणारा तरुण आज त्या ठिकाणी उभा म्हणून आलेला आहे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये संजय वाघेरे या तरुणाला लावमधून संधी दिली. या सगळ्यांच्या निवडणुकीच्या खुणा जरी वेगळ्या असल्या तर व्यक्ती आपल्याला ठाऊक आहे. सुफियाताईंची सुयांची खून निशाणी ही तुतारी वाहणारा मनुष्य ही याची कल्पना आहे. आपल्याला अमोल कोळींची सुद्धा खून तीच आहे. आणि त्याच्यानंतर दंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांची खून हाच ही आहे. आणि संजय वाघेरे यांची खून मशाल आहे. या चारही खुना त्या त्या भागाचे जे मतदार असतील त्यांनी लक्षात ठेवावं आणि मताचा विक्रम करून या सगळ्यांना इथून या देशाच्या राजकारणाला पुणे शहराचं या भागातून एक नवीन दिशा देण्याचं काम तुम्ही मी सगळ्यांनी केलं. हा इतिहास आपल्याला एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे यांना बोलण्याची विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.